कृती कधी कधी कृती एक जरी असली ते अर्थ एकच निघेल असं सांगता येत नाही. 3 माणसं एका आंब्याच्या झाडाखाली बसली. ऐकताय ना? 3 माणसं एका आंब्याच्या झाडाखाली बसले. एक होता ब्राह्मण, एक होता भाजीपालावाला आणि एक होता पैलवान. बसले आंब्याच्या झाडाखाली. तिघापैकी दोघं झोपले, ब्राह्मण बसूनच राहिला. एवढ्यामध्ये काही पक्षी झाडावर आले, चू 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 काहीतरी करायला लागलं. ब्राह्मण म्हणतात, लेक हो, पक्षी भजन करायला लागले आणि तुम्ही झोपा काढता? माणसाचा जन्म भेटला तरी झोपतान, पक्षी भजन म्हणतात. या झोपलेल्या दोघांना विचारलं ब्राह्मणाला, बाबा काय म्हणतात ते पक्षी? ब्राह्मण म्हणतात, ते पक्षी म्हणतात आहे राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. पण हा दुसरा होता भाजीपालावाला, याचा होता हातगाडा. स्टेशनवर हातगाडा भाजी विकायचं. हे म्हणते ते राम लक्ष्मण दशरथ नाही म्हणत, मग काय म्हणते? आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. आता तिसरा उठला ना, हा पैलवानच होता. हा पैलवान काय म्हणतो? ते आलू भेंडी अद्रक नाही म्हणत रे बाबा. मग पैलवान काय म्हणतो? ते पक्षी आलू भेंडी अद्रक नाही म्हणत, राम लक्ष्मण दशरथही नाही म्हणत. मग विचारलं, मग काय म्हणतो? हा पैलवान म्हणतो, तो म्हणतो दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. कृती एकच आहे, पण तिघांना 3 अर्थ काढले. ब्राह्मणाने वेगळाच अर्थ काढला. ब्राह्मण म्हणतो राम लक्ष्मण दशरथ, भाजीपालावान म्हणतो आलू भेंडी अद्रक, आणि पैलवान म्हणतो दंड बैठका कसरत. कृती एकच होती पण अर्थ तिघांनी वेगळा वेगळा काढला.